नमस्कार. समाज उन्नती संघटना पेडणे शाखा आयोजित सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणजे जागा करण्याबद्दल सर्वांना सॉरी म्हणतो. दुसरी गोष्ट कार्यक्रम म्हणजे असं झालं की त्या दिवशी आम्ही बसलेलो आणि म्हणजे आता कार्यक्रम काहीच नाही जयंती नाही काय पुण्यतिथी नाही तरी सुद्धा आम्ही मध्येच सन्मान महेश चव्हाण याचा कशाला ठेवला म्हणजे प्रत्येकाच्या मनात विचार यायला म्हणून सांगतो की महेश चव्हाण ही अशी एक व्यक्ती आहे. ती संघटना त्याची असो अथवा माझी असो किंवा भाऊची असो किंवा शंभूची असो ध्रुवाची असो, नाटक जरी ध्रुवाचं असलं तरी तो स्वतःहून स्वतःचे पैसे खर्च करतो, स्वतः येऊन स्वतः खर्च करतो. रोल नसला तर त्याच्यामध्ये प्रॉम्प्टिंगची भूमिका करतो. म्हणजे प्रत्येक म्हणजे नाट्य क्षेत्रात बाकी कुठल्याही क्षेत्रात त्याचं योगदान असतं. अशी एक व्यक्ती आहे. त्याला कधी मोठेपण नाही आणि कधी त्याने कुठल्याही गोष्टी अपेक्षा केलेली नाही, आशा नाही अशी व्यक्ती. आणि त्या दिवशी आम्ही बसलो तेव्हा सहज मी विचार केला आणि ध्रुवाला म्हणाले की ध्रुव असं आहे, आम्ही महेश चव्हाणचा सन्मान करूया आमच्या संघटनेतर्फे. ध्रुव म्हणाले ओके. नंतर आम्ही ॲक्च्युली हा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा करायचा ठरलेला आमचा, पण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आपलं दामोदर करतो म्हणून आम्ही तो पोस्टपोन केला आणि आज ठेवला. त्यानिमित्तानं इथे जमलेले संस्थेचे कार्यक्रमाचे आणि फाउंडेशन संस्थे अध्यक्ष शुभो बांदेकर इथं मी बार्देश शाखेच्या वतीनं याचं इथे मी स्वागत करतो. तसेच आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लागले गुरुवर्य नाट्यक्षेत्र म्हणजे खूप मोठं कार्य असलेली व्यक्ती विश्वास चारी यांचं मी संघटनेच्या वतीने इथं स्वागत करतो. तसेच आमच्या सन्मान म्हणजे आम्ही त्याला सांगितलं लगेच त्याने होकार दिला अशी व्यक्ती महेश चव्हाण यांचं मी संघटनेच्या वतीनं बार्देश पेडणे शाखेच्या वतीनं स्वागत करतो. तसेच खास वास्कोन आलेले आमचे मित्र वास्कोच्या संघटने पदाधिकारी श्री चंद्रकांत हळणकर यांचे मी पेडणे शाखेच्या वतीनं स्वागत करतो. तसेच खास मित्र माझे राजेश चव्हाण, संस्थेचे सेक्रेटरी सचिव कॅमेरामॅन कमलाकर हुमरसकर यांचे मी तर संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. तसेच खजिनदार संस्थेचे द्रौपडाकर जे नेहमी कुठले कार्यक्रम असलो की सूत्रसंचालन बाजून न सांगता न हे करता स्वतः म्हणून सांभाळतात अशाही व्यक्तीचे मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. तसेच ज्यांचा सन्मान होणार त्यांच्या पत्नी मनाली चव्हाण, राजेश चव्हाणांच्या मिसेस आकांक्षा चव्हाण यांचे मी त्या संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. आणि पुढचा जरी कार्यक्रम उशीर झाला तर आम्ही थोडा राग म्हणून येऊ नका. पुढचे जर कार्य आहे ते आमचे पुढाकार येणार. धन्यवाद विशांत कोरगावकर. स्वागताची जबाबदारी तुझ्यावर संपवली होती. आम्ही इनमिन 3 लोकांनी चांगल्या पद्धतीने निभावली. खरं म्हणजे इथं जे बसले आहेत आणि इथं उपस्थित की मी थोडक्यात त्यांचा पहिल्यांदा परिचय करतो आणि मग आपण समय करतो. पहिल्या प्रथम बसलेले आमचे वास्को शाखेचे मध्यवर्ती शाखेचे चंद्रकांत हळणकर. गेली 40 वर्षापूर्वी या संस्थेशी निगडित आहे. कार्यक्रम म्हटल्यावर त्यांना या समाज उन्नती संघटनेची आस्था आहे. पूर्वी दलित संघटना होती आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणे हा त्यांचा नित्याचा क्रम असतो. काही वेळा काही गोष्टीमुळे गैरहजर असतील, पण त्यांची जी धडाडी आहे की आपला कार्यक्रम असं समजून त्यांची नेहमीच उपस्थिती लागते. पेडणे शाखेचे अध्यक्ष मी पूर्वी अध्यक्ष होतो, कार्यरत होतो आणि जी कांगाळी आता विशांतने केली तीच माझ्या बाबतीत घडली. अरे एक मेंबर फक्त कार्यक्रमाला सुद्धा येत नाही, बाबा काही करू नका तुम्ही फक्त हजेरी लावा, तर ती हजेरी लावायला तयार नाही. त्यामुळे माझं जे कार्य होतं ते कमी झालं आणि आता ती संधी विश्रांताच्या हाती आली. आणि भाऊने म्हटल्याप्रमाणे हा राखीव संघ आहे, पण आम्हाला
राखीवता आहे केवळ आमच्या समाजासाठी. ही राखीवता आमचे जे लीडर आहेत, जे नेते आहेत, त्यांना अजूनही माहीत नाही की मी कोणाचा राखीव आहे. संपूर्ण गोव्यातील एसटी समाजाचा राखीव नेता आहे हे त्यांना माहीत नाही. हा तू कुठला? मी मोदीचा. ह्या अनपढ लोकांना निवडून देऊन ही अनपढ लोक आमचा असा उपहास करतात, म्हणून बोलावंसं लागलं. तर विशांताच्या बाबतीत चांगल्यापैकी साईफेब जी प्रसिद्धी त्याने मिळवली आपल्या कलेत साईबाबाचा रोल करून फार वाखाणणी झाली त्यांची. भाऊच्या योगदानाने माझी दिगंबर कामत यांच्या हस्ते जाहीर सत्कारही झाला आणि जी कार्याची हुरहुरी आहे त्यांना की चल आपण करूया. आता माझ्या घरी तो 3 वेळा आला. चल येतं तिथे मागच्याला राहू चल मी यश म्हटलं. मला माहीत आहे आमचे कार्यकर्ते मी सुद्धा कसं आहे हा बोलता चौकशी करून मी त्याला विचारलं नाही. मी खजिनदार आहे पण मी विचारायला हो ईशान कुठपर आलं ते सुद्धा मी विचारलं नाही. मग तो गुन्हा माझाही आहे. आणि विशांताच्या बाबतीत नाट्यकलेच्या बाबतीत सांगावं असं मला वाटलं. एका दिवसात स्पर्धेच्या नाटकात काम करणारा असा कलाकार माझ्याकडे नाही. मी सांगू शकत नाही की एका दिवसात विदाउट कॉम्प्लीट नाटक आपल्या साखळी रवींद्र भवनात ईशानने केलं आहे. तो त्या कार्यात विशालच आहे. तर ईशान त्याचे